कंटाळा ऐकून तयारी आहे अजून ऐकायची? आवाज येत नाही? ऐकता आहात ना? सर्वांचं प्रथम मी भंडारा पोलिसांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. आत्ताच पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन सर यांनी आपणास यूपीसी संबंधाने गायडन्स केलेला आहे. मी थोडंसं आपल्याला एमपीसी बद्दल सांगणार आहे. तुमच्यापैकी किती उमेदवार एमपीसी तयारी करतात? फार थोडे जण तयारी करतात. अजून काही ना तयारी करायची असेल. खरं तर भंडारा एक थोडंसं तुम्हाला स्टार्टिंग करताना थोडंसं हलका करतो. मागच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी आपली राज्य शासनाची जी एक योजना आहे महामुख्यमंत्री कौशल्य विकास योजना, त्यामध्ये ज्यांची 12वी झाली त्यांना 6,000 रुपये पेमेंट, ज्यांची पदवी झाली त्यांना 8,000 रुपये पेमेंट आणि ज्यांना काहीतरी विशेष टेक्निकल क्वालिफिकेशन असतील त्यांना 10,000 रुपये पेमेंट आहे. अशा मुलांची आम्ही याच ठिकाणी मुलाखत घेतली. एका मुलाला असं विचारलं की मणिपूरची राजधानी काय, तर त्याने उत्तर मला कराची सांगितलं आणि त्याचं विशेष म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं होतं. म्हणजे जे आता विचारलं मुलाखतीची तयारी कशी करायची, असं जर एखाद्याने उत्तर दिलं की जे स्टेट आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये आहे त्या मणिपूर की ज्याचा ज्वलंत प्रश्न सर्वांना माहिती आहे, त्या ठिकाणी अजूनही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती तयार झालेली आहे. आत्ताच केंद्र सरकारने त्या ठिकाणी 2,000 सैनिकांची रवानगी त्या ठिकाणी केलेली आहे आणि अशा राज्याची राजधानी विचारली आणि एखादं जर सांगतो करायचे असेल तर अक्षरशः हसायला येतं. म्हणजे न्यूजपेपर वाचताना आपल्याला काय प्रश्न विचारू शकतात हे सुद्धा थोडंसं आपण विचारात घेतलं पाहिजे. अनेक मुलांना पहिला प्रश्न विचारला की महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहे, तर अनेक मुलांनी सांगितलं की अमित शहा साहेब आहेत. म्हणजे आपण गृहमंत्री, त्यांनी फक्त गृहमंत्री शब्द ऐकला. मी महाराष्ट्राचे विचारले की देशाचे विचारले हा शब्द त्यांनी ऐकलाच नाही आणि त्यानंतर मग समजतं की माझं उत्तर चुकून गेलेलं आहे. एक साधा सरळ प्रश्न विचारला होता की त्याला सांगितलं की अजीवनसत्वासाठी काय खाल्लं पाहिजे आपण, बरोबर? अजीवनसत्व कशामध्ये असतं, तर त्याला जे वाटेल तो ते सांगत होता. त्याला माहितच नव्हतं कशामध्ये कोणतं जीवनसत्व आहे. अशा प्रकारच्या इंटरव्ह्यू मध्ये त्या दिवशी गमती घडल्या होत्या. आता थोडंसं मी तुम्हाला एक प्रेरणादायी माझी पण स्टोरी सांगतो की आयुष्यामध्ये अनेकांना असं वाटतं की मला काहीच मिळालं नाही, काहींना असं वाटतं की मला क्लास मिळाले नाही, काहींना असं वाटतं की माझी परिस्थिती थोडीशी श्रीमंत असायला पाहिजे होती. टीचिंगचं काम करायचो, रात्री 9 ते 12 3 तास एक ग्रेडिंग वरती अभ्यास करायचो. नगर पासून सेंटर, माझं मुख्य परीक्षेचं सेंटर औरंगाबाद, आता संभाजीनगर नाव आहे, त्या ठिकाणी आलं होतं. पेपरला जायचो मी. मराठी आणि इंग्लिशचा एमपीसीचा पेपर मी तयारी न करता ऑन दी स्पॉट द्यायला गेलो होतो की जे मला 12वीला शिकवलं होतं. मराठीचा पेपर 200 मार्कांचा, निबंध यायचा, 12वीला निबंध जो लिहिला होता त्याच स्टाईलला मी निबंध लिहून टाकला. पत्र जे 10वी आणि 12वीला शिकवलं होतं त्याच बेसवरती पत्र लिहिलं. व्याकरण जे पीएसआयला झालं होतं त्या बेसवरती व्याकरण लिहून टाकलं. लिहिण्याचा स्पीड मात्र माझा चांगला होता. प्रत्येक वेळी अभ्यास लिहून करायचो मी. त्यामुळे 2 तास 3 तासामध्ये 200 मार्कांचा पेपर 2.5-3 तासामध्ये पेपर कव्हर होऊन जायचा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा इंग्लिशचा पेपर आला. इंग्लिशचा पेपर सुद्धा जे 10वी आणि 12वीला दिला होता त्याच बेसवरती इंग्लिशचा पेपर दिला मी. GS1 आणि GS2 ते पेपर एक ग्रेडिंग केलं होतं मी, त्या बेसवरती पेपर देऊन टाकले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर अजिबात रिव्हिजन पण नाही, काहीच नाही. एक ग्रेडिंग वरती पेपरला गेलो होतो. अक्षरशः सांगताना गंमत वाटते, मला हसायला येते की आम्ही पेपरच्या आदल्या दिवशी एक मूव्ही सुद्धा पाहिला होता. का अभ्यास, ते 2 प्रकारच्या मुलांना टेन्शन नसतं. एक तर ज्याचा अभ्यास पूर्ण झाला त्याला टेन्शन असतं का नाही, आणि ज्याचा अभ्यास अजिबात झाला नाही त्याला टेन्शन घ्यायची गरज असते का? अजिबात गरज नसते. मी सेकंड मध्ये होतो की अभ्यासच केला नव्हता, ऑन दी स्पॉट पेपर देत होतो. जीएसचा पेपर दिल्यानंतर 5 दिवसांनी आम्हाला लोक प्रशासनचे पेपर आले. 5 दिवसामध्ये एक पेपरचा रीडिंग केलं. दुसरा पेपर एवढा हार्ड होता लोक प्रशासनचा. आता तुम्ही अभ्यास करत असाल तर माहिती आहे, त्याच्यामध्ये खूप विचारवंत होते. मला त्याच्यामधलं ते 50 मार्काचा फक्त विचारवंतावरती क्वेश्चन्स येणार होते, त्याच्यामध्ये तो पार्ट मी वाचलेलाच नव्हता. आणि त्यामध्ये असं यायचं की लोक प्रशासनामध्ये या विचारवंताचं योगदान सांगा. मला तर काहीच येत नव्हतं. आणि लिहिताना असं लिहावं लागायचं की डिस्क्रिप्टिव्ह लिहावं लागायचं. मी असं लिहायचं की या विचारवंताचं लोक प्रशासनामध्ये भरीव योगदान आहे. पॉईंट नंबर 1.
या विचारवंताचं योगदान खालीलप्रमाणे दिलेलं आहे. पॉईंट नंबर 2 आणि जो शेवटचा पॉईंट असायचा त्या विचारवंताचं योगदान वरील प्रमाणे दिलेलं आहे. अशा प्रकारे मी तो पेपर देऊन टाकला, कारण मला काहीच येत नव्हतं त्या पेपरला. त्यानंतर एक दोन प्रश्न असे आले, CISF ची कामे याच्यावरती लोक प्रशासनाला मला 20 मार्कांचा प्रश्न आला. मला CISF चा फक्त लॉंग फॉर्म माहिती होता, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, आणि तो कुठे असतो, एक तर विमानतळावर असतो किंवा खासगी कंपन्यांना असतो. मला फक्त एवढंच माहिती होतं. याच्यावरती 20 पॉईंट मी तयार केले होते. कसे तयार केले होते, या 3 पॉईंट वरती केलं होतं. पहिला मुद्दा CISF ची माहिती खालीलप्रमाणे आहे. 20 नंबरचा मुद्दा CISF ची माहिती वरील प्रमाणे आहे. आणि अक्षरशः गंमत सांगतो, 20 पॉईंट कसे होणार, तयार होणारच नाही. मग 6 नंबरचा पॉईंट, तोच पॉईंट मी पुन्हा 14 नंबर सुद्धा टाकला होता. कारण त्यावेळी मला म्हणजे अक्षरशः त्यावेळी मला काहीच माहिती नव्हतं. अशा प्रकारे पेपर दिला. पुन्हा दुसरा पेपर होता जॉग्रफीचा. जॉग्रफीमध्ये 2 प्रकार होते. एक असायची की महासागराची अंतररचना, भूपृष्ठाची अंतररचना, हा खूप टफ पेपर होता. आणि सेकंड होता भारताचा भूगोल, की मृदा, त्यानंतर वनांचे प्रकार. सेकंडचा पेपर मी 12च्या डिस्कवरती बऱ्यापैकी लिहिला होता. पण पहिला पेपर मात्र खूपच काय म्हणतो आपण त्याला, खूप टफ होता. त्याच्यामध्ये मला काही लिहिताच येत नव्हतं. डायग्राम, आता CISF ची कामे म्हटलं तर सांगता येतं, पण जॉग्रफीमध्ये डायग्राम काढायचा तर कशा काढणार. तर तो पहिला पेपर थोडासा त्याच्यापेक्षा खूपच अवघड गेला. आणि त्यानंतर मला फक्त गंमत पाहिजे होती की मुलाखतीला जे मुलं पास होतात आणि मला किती मार्क्स कमी पडतात. आणि पुढच्या वर्षी प्रीला मी पुण्याला अभ्यासाला गेलो. म्हटलं आता यावर्षी आपण मनापासून तयारी करू, क्लास लावायला गेलो. आणि निकाल लागला MPSC मेन्सचा 1600 मार्कांचा. तुमचा विश्वास असणार नाही, त्यावेळी मुलाखतीला मी पास झालो होतो. मुलाखतीला पास झालो, म्हटलं इकडे गंमतच झाली. अभ्यास फक्त 13 दिवसामध्ये, ते सुद्धा अभ्यास कधी केला मी, 9 ते 12 रात्री 3 तास. म्हणजे त्या 15 दिवसामध्ये अभ्यास फक्त रात्री 3 तास अभ्यास करायचा, पार्ट टाइम अभ्यास. आणि मुलाखतीला गेल्यानंतर मुलाखतीला गंमत अशी झाली की माझा विषय होता इतिहास ग्रॅज्युएशनचा. आणि MPSC ला विषय निवडला होता मी जॉग्रफी आणि लोक प्रशासन. म्हणजे इतिहासाचं मला काही होतं का, अजिबात नाही. MPSC ला प्रश्न विचारणार होते इतिहासाबद्दल, इंटरव्ह्यूला इतिहासाचं काय, ग्रॅज्युएशन पूर्णपणे बाहेरून केलं होतं, काहीच माहिती नव्हतं. आणि ग्रॅज्युएशनची जे आमच्या MPSC ची मुलाखत येणार होती ना 10-12 दिवसानंतर, त्या 12 दिवसामध्ये मग मी पूर्ण इतिहासाचे पुस्तक आणले. कशासाठी, मुलाखत देण्यासाठी. लोक प्रशासन अभ्यास झाला होता का, अभ्यास झाला नव्हता. मुलाखतीसाठी मग पुन्हा अभ्यास सुरू केला. मुलाखतीला गेल्यानंतर त्यांनी काही प्रश्न विचारले, त्यांच्या भाषेमध्ये विचारले, मला जसं वाटेल तसे उत्तरं दिले. आणि मित्रांनो, मला मुलाखतीला 200 पैकी 90 मार्क्स, म्हणजे थोडेसे कमीच मार्क दिले होते. आणि फायनल मेरिट जेव्हा लागलं तेव्हा ओपन कॅटेगरीचं मेरिट आलं होतं 995 मार्क्स. किती, 995. मला किती मार्क्स पडले असतील, 995. क्लायमॅक्स असा आहे, मला हे 995 होते. आणि शेवटचा जो सिलेक्ट झाला होता ओपन कॅटेगरीचा क्लास 2 ची पोस्ट वाला, त्याला सुद्धा किती मार्क्स होते, 995. पण 995 वरती माझ्यासारखे आणखी 7 होते. आणि शेवटच्या 995 ला फक्त 4 जागा शिल्लक होत्या. जागा 4 995 ला. म्हणजे ओपन कॅटेगरीचा, माझ्याच कॅटेगरीचा, ओपन कॅटेगरीचा एक 995 वाला क्लास 2 ची पोस्ट म्हणून तो वित्त वलय कॅटेगरी झाला होता. आणि त्याच्यापेक्षा वयाने मी लहान असल्यामुळे त्यावेळी मला कोणतीही पोस्ट मिळालेली नव्हती. पाहिलं, म्हणजे गंमत अशी झाली की त्यावेळी मला एकही पोस्ट मिळाली नव्हती. पण मी काय झालो होतो, त्यावेळी MPSC मध्ये क्वालिफाय झालो होतो. आणि त्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षी पुन्हा MPSCच्या त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे ज्या पोस्ट ज्यामध्ये मला सिलेक्शन झालं, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा MPSC ची ऍडव्हर्टाईज झाली. त्या ऍडव्हर्टाईज मध्ये तहसीलदारच्या जागा होत्या 92. भूमी अभिलेख, ज्या जमीन मोजणारे अधिकारी असतात, क्लास 2 ची पोस्ट आहे, त्याच्या जागा होत्या 18. 110 जागांची ऍड होती. किती जागा होत्या, 110.
महाराष्ट्रामध्ये 1,75,000 मुलांनी फॉर्म भरले होते. आता तर 4 लाख 5 लाख फॉर्म भरतात. म्हणजे 1,75,000 मुलांमधून किती घ्यायच्या होत्या जागा? 110. ऍडव्हर्टाईज 2010 ची होती. प्री परीक्षा दिल्यानंतर प्री परीक्षेचा निकाल तेव्हा मायनस म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम होती. निगेटिव्ह सिस्टीम मध्ये गंमत अशी होती की मला 159 मार्क्स पडले होते 200 पैकी प्रीला. त्या निगेटिव्ह सिस्टीम सहित माझे मार्क झाले होते 143.5. मी शाळेच्या ठिकाणी होतो. माझ्या मित्राचा फोन आला, कारण जागेच्या 13 पट मुलं पास करतात मेन्ससाठी. जागाच 110 होता. 110 जागेच्या 13 पट म्हणजे सरासरी 1300 मुलं पास करणार आहे. आणि कट ऑफ मार्क्स कदाचित जास्त वाढले तर 1700-1800 मुलं पास करणार होते. आणि 1,75,000 मुलांमधून पहिले फक्त 1800 मुलांना सिलेक्ट करायचं होतं. तर मेरिट इतकं हाय गेलं होतं की असं आम्हाला वाटलं होतं 135 पर्यंत मेरिट येईल. परंतु माझं लक होतं की मला 143.5 झाले होते माझ्या आन्सर की प्रमाणे. आणि मी शाळेच्या ठिकाणी होतो आणि त्याने मला फोन करून सांगितलं की मेरिट खूप हाय गेलं आणि 144 मेरिट ओपनचा कट ऑफ लागलेला आहे. मला 143.5 होते. तसं काही झालं माझं. आणि माझं हॉल तिकीट त्यावेळी गावाकडे होतं दुसऱ्या तालुक्याच्या ठिकाणी. आणि मला 143.5 होते, मेरिट लागलं होतं. 144 मला माहितच नव्हतं माझं सिलेक्शन झाले की नाही झाले. परंतु मला एक आठवत होतं की माझा नंबर AH नगर सेंटर असल्यामुळे AH 2200 समथिंग होता काहीतरी 22 आणि वरती काहीतरी होतं मला आठवत नव्हता. मी चेक करण्यासाठी गेलो की 2200 सिरीज मध्ये किती मुलं पास झाले. तर 2201 पासून ते 2300 पर्यंत फक्त एकच कोणीतरी पास झाला होता. आणि मला हे सांगत नव्हतं की माझा नंबर किती आहे. तर गावाकडे हॉल तिकीट होतं तर मी पहिल्यांदा गाडीला किक मारून 30 किलोमीटर गावाकडे गेलो आणि जो नंबर 5 झाला होता तो 2200च्या सिरीज मधला तो लिहून घेतला होता कागदावरती. आणि मग गावाकडे हॉल तिकीट होतं. पहिल्यांदा हॉल तिकीट चेक करून पाहिलं तर तो नंबर माझाच होता. म्हणजे 2009ला 995 कडून मी क्वालिफाय झालो नव्हतो. यावेळी मात्र 143.5 असताना मी प्री परीक्षा मात्र काठावर पास झालो होतो. त्यानंतर मागच्या वेळी मात्र सुट्टी टाकली नव्हती. मागच्या वेळी अभ्यास न करता 905 मार्क्स मला रिटर्नला पडले होते. यावेळी मात्र 1 महिन्यासाठी मी अभ्यास करण्यासाठी पुण्याला गेलो. त्यावेळी त्या ठिकाणी 10 ते 12 तास 1 महिन्याभर अभ्यास केला. मागच्या वेळी मराठीचा अभ्यास न करता मला 144 मार्क्स पडले होते. यावेळी मात्र थोडासा 1 महिना चांगला अभ्यास केला. इंग्लिशला मागच्या वेळी 200 पैकी 110 पडले होते. आता 1 महिन्यामध्ये अभ्यास केला. विषय टेस्ट निवडले होते. मुख्य परीक्षेला गेलो. मुख्य परीक्षा मात्र यावेळी मात्र 1 महिन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे अभ्यास झाला होता माझा. या 2010च्या मेन्स परीक्षेचा निकाल लागला. मित्रांनो, मेन्स परीक्षा मात्र मी कॉन्फिडेंटली पास होणार होतो, पास झालो होतो. मुलाखतीला माझी निवड झाली. मुलाखत देण्यासाठी मी पुन्हा संभाजीनगर या ठिकाणी गेलो. मुलाखतीला असे प्रश्न भारी त्यांनी विचारले. परंतु मित्रांनो, मुलाखती माझी चांगली झाली. कमी वयाच्या डायरेक्ट प्रेग्नंट झालेल्या डॉक्टरांकडे गेलेल्या MSc आलेल्या 10 ते 12 केसेस किंवा जास्त केसेस आपल्या जिल्ह्यामध्ये 15 ते 20 केसेस दर वर्षाला दाखल होत आहेत. आणि अशा गोष्टीतून तुमचं आयुष्य खराब होऊन जातं, तुमचं करिअर खराब होऊन जातं. त्याच्यामुळे पुन्हा या गोष्टी तुम्हाला कळत नाहीत आहेत, माहिती नाही. परंतु समजावून घ्या. आईशी बोला, मित्र म्हणून, वडिलांशी मित्र म्हणून बोला, शिक्षकांशी मित्र म्हणून बोला. आपल्याला कधी कधी अट्रॅक्ट होणाऱ्या गोष्टी चांगल्या वाटतात, परंतु त्यातून फक्त आणि फक्त तुमचं आयुष्य खराब होण्याची शक्यता असते. ज्या दिवशी तुमच्या नावापुढे IAS लागेल, IPS लागेल, DSP लागेल, डेप्युटी ग्रेड लागेल, त्या दिवशी तुम्हाला तुमच्या आयुष्यातले जे काही स्वप्न असतील ते सर्व स्वप्न पूर्ण होणारे असतात. बरोबर होईल. जर एखाद्या मुलाला तुमच्यापैकी तयारी केली 22 वर्षी IAS झाला, त्याच्या आयुष्यातले त्याला सगळे स्वप्न मिळतील ना. आपल्या समाजामध्ये सर्वात जास्त आत्महत्या मुलींच्या होतात लग्नाच्या नंतर, स्त्रियांच्या होतात. या जर काळात असतील तर मुलींनी शिक्षण घेतलं पाहिजे, स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे, स्वतः खंबीर झालं पाहिजे. जेव्हा तुम्ही एखाद्या पोस्टवरती IPS तुमचं नाव लागेल, त्या दिवशी तुम्हाला कोणी छळ करेल का तुमचा? मुलींना विचारतो मी खास करून. जर तुम्ही DSP झाला, तुम्ही फौजदार झाला, तुम्ही SP झाला, तर तुमचा छळ होईल का? सासूकडून पतीकडून छळ होईल का? परंतु आपल्या समाजामध्ये सर्वात जास्त आत्महत्या कोणाच्या आहेत? तुमच्या परिसरामध्ये सर्वात जास्त त्रास पुरुषांना होतो का महिलांना होतो? मोठ्याला सांगा. मग हा जर करायचा असेल तर तुम्ही काय झालं पाहिजे? तर सगळ्या मुलींनी सक्षम झालं पाहिजे. आर्थिक दृष्ट्या, फिजिकल आणि मानसिक दृष्ट्या. तुम्हाला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायचं असेल तर गव्हर्नमेंट जॉब किंवा एखादा तुम्हाला आर्थिक दृष्ट्या काहीतरी पेमेंट असणारी नोकरी पाहिजे. मनाने सुद्धा खंबीर झालं पाहिजे आणि थोडंसं फिजिकली सुद्धा खंबीर झालं पाहिजे. नाहीतर फक्त आपण चांगले भाषण देणार आणि जर कृती जर नाही केली तर त्यातून काही मिळणार नाही.
मला असं वाटतं की खूप वेळ बोललेला आहे मी बोलल्यामुळे थोडाफार तरी फायदा होईल का फायदा? आणि आजपासून तुम्ही ठरवा की आजपासून जे तयारी करताय ते आजपासून संध्याकाळी फक्त एका कागदावर एका डायरीवर लिहा की आज रोजी मी 3 तास अभ्यास केला, आज रोजी मी 4 तास अभ्यास केला, आज रोजी मी 5 तास अभ्यास केला, आज रोजी मी 6 तास अभ्यास केला आणि त्याचं बेरीज करा महिन्याच्या शेवटच्या दिवशी. आणि जर तुम्ही 3 तास अभ्यास केला तर मी तुम्हाला शब्द देतो की 3 तास म्हणजे 90 मिनिटांमध्ये तुम्ही 180 पेजेस वाचणार. किती? 180 पेजेस. आणि ज्याला वर्ग 3 ची नोकरी पाहिजे असेल, त्याला फक्त कॉन्स्टेबलची परीक्षा द्यायची असेल तर त्याला फक्त 4 विषय असतात. मराठी 25 मार्कांचा, गणित 25, बुद्धिमत्ता 25, जीके 25. तर हे 4 पुस्तक आहेत. म्हणजे मी अक्षरशः 10 वर्षामध्ये 9 वेळा क्वेश्चन पेपर काढले पोलीस भरतीचे. टाळ्या वाजवण्यासारखं मी कोणाला सांगत नाही. मी प्रश्नपत्रिका डोळ्यामध्ये काढल्या, इकडे काढल्या की तेव्हा कोणीही स्विच ऑफ असतो आणि जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत मी कोणाच्या संपर्कात नव्हतो. भविष्यात होईल. परंतु मराठीला मोरावाळ्यांनी जर केलं, पूर्ण पाठ केलं तर 100% तुम्हाला पैकी मार्क्स पडतील. जेव्हा मी PSIची परीक्षा दिली होती 130 पैकी 127 मार्क्स त्या मराठीमध्ये पडले होते. पण पूर्ण पुस्तक पाठ करून टाकलं होतं. काही विषयाला कोणतीही म्हण असू द्या, कोणताही समानार्थी, कोणताही विरुद्धार्थी शब्द असू द्या, त्याच्या काय मराठीमध्ये मोरावाळ्यांपैकी सागरच्या पुस्तकामध्ये ज्या म्हणी आहेत तुमच्यापैकी, आणि असा अभ्यास करा की 10 वर्षानंतर पण विसरू नका. तुमच्यापैकी ज्याचा मराठीचा अभ्यास परफेक्ट होईल त्यांनी माझ्याकडे या. मी पुस्तकाला टच पण करणार नाही. मी तुम्हाला असे प्रश्न विचारेल की जर तुम्ही सगळे उत्तर दिले तर मी सांगेल की तुमचा अभ्यास चांगला झाला. त्या मराठीमध्ये अनेक म्हणी आहेत तर सगळ्यात पण पाठ झाले पाहिजे. कशाचाही कशाला अर्थ लागला पाहिजे. मी जर एक म्हण तुम्हाला सांगितलं तुम्हाला कळणार पण नाही. ही साहेब कुठून आणली. एक म्हण आहे, बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी. कोण अर्थ सांगतो याचा? म्हण अशी आहे पुस्तकामध्ये जे मराठीचा अभ्यास करतायत, बाजारात तुरी, तूर माहिती सगळ्यांना, आणि भटणीला मारे. हे सगळे पुस्तकात आहे. अशा खूप टपटप म्हणी आहेत की जे तुम्हाला माहिती पण मला माहिती नव्हतं. परंतु तुम्हाला आणि मला जर असं वाटलं की भविष्यात मला जर क्वेश्चन पेपर काढायची वेळ आली तर मग मी हीच म्हण टाकणार आणि सांगणार याचा अर्थ काय. तुमचा मार्क आला का गेला? आला की गेला? अभ्यास करताना असा करा, समजून घेऊन करा. कन्सेप्ट जेव्हा तुमच्या क्लिअर होतील ना तेव्हा हा प्रश्न काय विचारलाय याचं उत्तर सुद्धा तुम्हाला येऊन जाईल. पैकी मार्क्स मिळतात. 130 पैकी 127 मार्कापर्यंत जाऊ शकतो. 200 पैकी 180, 190 मेरिट लागलं पाहिजे 135. त्या 12th टीचर मध्ये पाहिलं ना, तो म्हणतो ना मला 172 मार्क्स आहे. घेऊ इतका परफेक्ट अभ्यास करा ना, जर तर वरती सिलेक्शन झालं नाही पाहिजे. आपलं सिलेक्शन पेपर तपासणारा चांगला आला म्हणून होईल का स्वतःच्या मेहनतीने चांगलं झालं पाहिजे. 1 वर्ष द्या स्वतःसाठी, फक्त 1 वर्ष. डेली 10 तास अभ्यास करा. मी तुम्हाला लिहून देईल की तुम्हाला 100% चांगली गोष्ट मिळेल. सर्वांनी माझं ऐकून घेतलं. सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि मला अपेक्षा आहे की आम्ही तुम्हाला सांगितलं आहे त्याचा थोडा तरी फायदा होईल ना फायदा. आजपासून डायरी बनवून अभ्यास लिहित चला, मी तुम्हाला कळून जाईल त्याच्यामध्ये. जर तुम्ही तुमच्या अभ्यास सक्सेस झाला तर तुमच्या आई वडिलांचं नाव तुमच्याकडून उज्ज्वल होईल. सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझ्या